अ, नमस्कार. आज आपण विश्व टीव्ही मराठीच्या या पॉडकास्ट शो मध्ये आज एक नवीन माहिती आपण बघणार आहोत, जी आहे बाजार समितीच्या या निवडणुकांची जी धामधूम चालू आहे याबद्दल. बाजार समितीचं नेमकं काम काय आहे किंवा बाजार समितीमध्ये काय दैनंदिन घडामोडी चालू असतात किंवा त्याचं मार्केट कसं आहे, शेतकऱ्यांचं आणि बाजार समितीचं आणि सर्वसामान्य माणसांचं बाजार समितीशी नातं कसं आहे, या सगळ्यांसाठी आपण आज गप्पा मारणार आहोत आपल्या या पॉडकास्टमध्ये. मी सचिन नलावडे तुमचं स्वागत करतोय या आपल्या बोलू का या पॉडकास्ट शो मध्ये. सर नमस्कार. नमस्कार. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत श्री विजय तुकाराम गरड सर. तर हे स्वतः शेतकरी आहेत, निवृत्त शिक्षक आहेत. आधी शेतकरी यासाठी उल्लेख केला कारण त्यांना शेतीची आवड आहे, त्यामुळे पहिला शेतकरी तुमचा उल्लेख केला. शेतीमध्ये ते रमतात, समाजकारणामध्ये ते रमतात, निवृत्त शिक्षक देखील आहे. सर, या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा तुम्ही आता एक उमेदवार म्हणून आहात, तर या तिन्ही गोष्टी आणि उमेदवार याबद्दल तुमच्या आता मनात काय चालू आहे नेमकं? उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा विकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळालेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकरी यांचा फार जवळचा संबंध आहे. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशात 70% जनता ही शेतीवर अवलंबून आहे, शेती करते. तर शेतकरी आणि बाजार समिती, शेतकऱ्यांनी पिकवलेला माल बाजार समितीत जातो, त्यावेळेस तिथं शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये, शेतकऱ्याच्या हिताचं रक्षण व्हावं, त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती शासनाने निर्माण केलेल्या आहेत. बार्शीच्या बाजार समितीचा तुम्ही पाहिलेला असा काय इतिहास आहे की तुम्ही हे मार्केट कसं बघितलंय? कारण पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात प्रभावी मार्केट बार्शीचं आहे. भूम, परांडा, वाशी, धाराशिव जिल्हा असेल किंवा आसपासचे अनेक गाव असतील मराठवाड्यातली, कारण हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे. बरोबर. तर कसं याचं मार्केट कोणत्या दिशेने होतं ज्यावेळेस तुम्ही पाहिलेलं आहे आणि आत्ताचं मार्केट, म्हणजे तुमच्या जुन्या काळातील मार्केट, आत्ताचं मार्केट, काय फरक जाणवतोय? जुन्या काळात पूर्वी 10, 15, 20 वर्षापूर्वी तशी मार्केट कमिटीची अवस्था खराब होती बार्शी तालुक्यातले. त्यावेळेस तिथलं नेतृत्व काही व्यवस्थित नव्हतं. नंतर गेल्या पंचवार्षिकला ज्यावेळेस भाजप सरकारनं सर्व सभासदांना मतदानाचा हक्क दिला, सर्व शेतकऱ्यांना, त्यामध्ये राजाभाऊ राऊत यांनी पॅनल उभा केला आणि तो भरघोस मतांनी निवडून आला. आणि राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली, रणवीर राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही बाजार समिती निवडून आली. मग याच्यात रणवीर राऊत यांनी इतका चांगला कारभार केला की आज मला वाटतं महाराष्ट्रात जे 1-2 नंबरच्या बाजारपेठा आहेत, बाजार समित्या, त्यामध्ये बार्शीचं नाव आहे. आणि इथला कारभार पाहण्यासाठी महाराष्ट्रातून या बाजार समितीचा कारभार पाहण्यासाठी मागच्या 2-3 वर्षात महाराष्ट्रातून बाजार समितीचे जे चेअरमन, संचालक आहेत ते पाहायला येत होते, इतका कारभार कसा. आता एक कारभार कसा म्हणजे मी काय सांगतो, पूर्वी रणवीर राऊत यांच्या ताब्यात येताना वर्षाला 2 कोटी सुद्धा शेष जमत नव्हता या मार्केट कमिटीमध्ये. परंतु रणवीर राऊत ताब्यात घेतल्यानंतर मार्केट कमिटी दरवर्षी शेष वाढवत आज वर्षाला 12 कोटी शेष जमा होतो. आणि ह्या जो शेष जमा होतो, या शेषमधून हे पैसा जमा झालेला आहे, तो शेतकऱ्यासाठीच वापरण्याचं राजाभाऊ राऊतचं धोरण आहे. आणि हा पैसा त्यांनी शेतकऱ्यासाठी देण्यासाठी म्हणून ही महत्वाची एक महत्वाकांक्षी योजना त्यांनी मध्यंतरी आणली होती. तुम्हाला माहित असेल की बाजार समितीमार्फत जो पैसा शेष आलेला आहे, तो पैसा शेतकऱ्याला बंधारे, गावोगाव बंधारे बांधण्यासाठी, बऱ्याचशा गावामध्ये बंधाऱ्यासाठी 10-10 लाख रुपये बंधारे बांधण्यासाठी वितरित केलेला आहे. हे महाराष्ट्रात हे पण एकमेवच उदाहरण आहे असं, म्हणजे शेतकऱ्याचा पैसा बंधारे बांधण्यासाठी दिलेला आहे. तर अशा पद्धतीने चांगला कारभार त्यांनी रणवीर राऊत यांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी अधिक चांगला कारभार केला. मार्केट कमिटीतले रस्ते असतील, ते रस्ते सगळे चांगले केले, गटार व्यवस्था चांगली केली. आज मार्केट कमिटी पुण्या मुंबई सारखी मार्केट कमिटी दिसते आपली. म्हणजे तुम्ही जेव्हा या मार्केट कमिटीकडे पाहताय आता, याच जुन्या काळातील तुम्ही जी मार्केट कमिटी पाहिलेली आहे त्यावेळेसचा कारभार कसा असायचा, म्हणजे तुम्ही कसं बघायचं? उमेदवार म्हणून नाही, पण तुम्ही एक गावकरी म्हणून, तुम्ही शेतकरी होतात,
तर तुम्ही बाजार समितीत त्यावेळेस कसं शेतकऱ्याचा माल गेल्यानंतर वजन काटे साधे असायचे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती कोणती? नव्हते ते इलेक्ट्रॉनिक काटे वापरले जात नव्हते. रणवीर राऊत पहिले सगळे इलेक्ट्रॉनिक काटे वापरायला सुरुवात केली, म्हणजे शेतकरी तिथं फसवणूक होऊ नये, हे एक महत्वाचं झालं. त्याचबरोबर कुठल्या शेतकऱ्याचं म्हणजे माल विकल्यानंतर कुणाचं जे पैसे वगैरे त्यासाठी नियंत्रण असतं बाजार कमिटीचं, मग तेही चांगल्या पद्धतीने कारभार, म्हणजे व्यापारी आणि हमाल आणि शेतकरी ह्या तिघाचं मिळून व्यवस्थित कॉम्बिनेशन रणवीरभाई यांनी या मार्केट कमिटीत राबवून अगदी चांगल्या प्रकारे कारभार केलेला आहे. आणि तशाच पद्धतीचा कारभार आम्ही करणं अपेक्षित आहे पुढं. ठीक आहे. म्हणजे जसं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरण्याकडे त्यांचा कल आहे. समजा आता ज्यांच्या हातात आता बाजार समिती होती त्यांचा देखील त्याच्याकडे थोडासा, आणि आता ही बाजार समिती त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालणार आहे. मध्ये ते तुम्हाला सांगायचं म्हणजे जे आपले काय प्रदर्शन होतात, कृषी प्रदर्शन नाशिक, मुंबई, नाशिक, पुणे, सांगली या ठिकाणीच होतात. आम्ही शेतकरी बरोच आमच्या भागातले घेऊन जात असतो प्रदर्शनाला, परंतु ते कृषी प्रदर्शन आपल्या भागात येण्यात हे रणवीरभाई राऊत यांनी मागच्या 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी बार्शीमध्ये मोठं कृषी प्रदर्शन भरवलं. त्या कृषी प्रदर्शन भरवण्याचा हा हेतू की शेतकऱ्याला नवीन टेक्नॉलॉजीची माहिती व्हावी, नवीन बी बियाणे खते याची माहिती व्हावी, म्हणून कृषी प्रदर्शन सुद्धा भारतात बार्शीमध्ये चांगल्या पद्धतीचं त्यांनी भरवलं. हा एक उपक्रम चांगला राबवला आणि अशाच पद्धतीचे आम्ही पुढं उपक्रम राबवू. अनेक दशकापासून बाजार समिती आपली स्थापन झालेली आहे. तर तुम्हाला आठवणारा कोणता काळ आहे की तिथून बाजार समितीचं तुम्ही पूर्ण स्वरूप पाहिलेलं आहे, बार्शीच्या बाजारपेठचं आम्ही स्वरूप पाहिले साधारण 1975 पासून. मी त्यावेळेस 10वी वगैरे असेल, 10वीला शिकत असेल, तर त्यावेळेस आमच्या भागातनं आमच्याही घरचा माल आम्ही बैलगाडीत घेऊन जात होते. बैलगाडीमध्ये हळद असेल किंवा ज्वारी असेल, इतर सगळं धान्य बैलगाडीमध्ये इथनं बार्शीला न्यायचा माल, आणि बार्शीत बैलगाडीत नेऊन तिथं माल आडकेल टाकायचा, आडकेल तिथं वजन काटे होऊन माल विकला जायचा. अशी पद्धत पूर्वी होती. परंतु आता अलीकडे सगळे टेक्नॉलॉजी बदलली, आता सगळे टेम्पोनं ट्रकनं माल बाजार समितीमध्ये येतोय. म्हणजे जसं काळ बदलत गेला तशी बाजार समिती पण बदलत गेली, बाजार समिती बदलली. आता सोपं झालंय असं वाटतं का तुम्हाला सगळं? आता सोपं झालंय, तसं फार सोपं झालंय आता. पण जेव्हा नवीन टेक्नॉलॉजीचा आपण बोलतोय, ह्यात हमाल तोलार यांचा कसा सहभाग राहिलेला या सगळ्या ह्याच्यामध्ये? हमाल तोलार यांचाही महत्वाचा सहभाग आहे बाजार समितीमध्ये, कारण आलेला शेतकऱ्याचा आलेला माल तिथं उतरून घेणे, ट्रकनं माल येतो, तो माल उतरून घेणे व्यवस्थित, त्याचं वजन करणे, वजन माप करणे, हे सगळे काम हमाल तोलार करतात. आणि ते म्हणजे कमी ह्याच्यात, म्हणजे शेतकऱ्याची फसवणुकी न करता बाजार समितीच्या नियमनाप्रमाणे ते माल खालीवर किती टेक्नॉलॉजी झाली तरी हमाल तोलारांची गरजच आहे. किती टेक्नॉलॉजी पुढे येऊ द्या, त्यांची गरजच आहे. त्यांच्याशिवाय ही बाजार समिती पूर्णपणे, त्यांच्याशिवाय हमाल तोलार शिवाय बाजार समिती पूर्णच नाही. म्हणजे हे तिन्ही घटक गरजेचे, हमाल तोलार आहेत, व्यापारी आणि शेतकरी, हे तिन्ही घटकांची बाजार समितीसाठी गरजच आहे. आणि आता तुम्ही बाजार समितीचे एक प्रमुख उमेदवार देखील आहात. तुम्ही सोसायटी गटाचे तुम्ही उमेदवार आहात. आता सोसायटी नेमकं कसं असते आणि हे कसं स्वरूप असतं या सगळ्या निवडणुकीचं, बाजार समितीच्या या निवडणुकीचं स्वरूप कसं आहे? सगळं गावोगाव सहकारी सोसायट्या आहेत, सेवा सोसायट्या, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, ही ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पतपुरवठा करणाऱ्या त्या संस्था आहेत. मग त्या संस्थेचे जे संचालक आहेत त्या संचालकांना मतदानाचा अधिकार आहे. ही सहकारी संस्थांमधून 11 उमेदवार उभे असतात, त्यांना 11 उमेदवार निवडून द्यायचे सहकारी सोसायटीमधून. ग्रामपंचायतीमधून 4 उमेदवार निवडून द्यायचे असतात, व्यापाऱ्यामधून 2 आणि हमाल तोलारमधून 1, असे 18 संचालक बाजार समितीमध्ये निवडून द्यायचे असतात. म्हणजे या 18 जणांवर हे जे संचालक मंडळ तयार होणार आहे ह्याचं पूर्ण बाजार समितीवर नियंत्रण असणार आहे. बरोबर. मग तुम्ही कसं पाहताय आता एक बाजार समितीचा एक विकास म्हणून तुम्ही कसं पाहता? आता आम्ही बाजार समितीचा विकास, म्हणजे जे काय नवीन तंत्रज्ञान आहे शेतकऱ्याला द्यायचं ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेतकऱ्याची कुठं फसवणूक होणार नाही त्यासाठी प्रयत्न करू. एकंदरीत शेतकऱ्याच्या हिताचाच कारभार करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता बळीराजा विकास आघाडी ही माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या निदर्शनाखाली हे आघाडी तयार झालेली आहे. तुमच्यासाठी राजाभाऊ राऊत यांचं नेतृत्व कसं आहे, म्हणजे तुम्ही कसं पाहताय त्या नेतृत्वाकडे? राजाभाऊ राऊत यांचं नेतृत्व
तालुक्यात हे सर्वसामान्यातून पुढे आलेले नेतृत्व आहे, संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व आहे. आणि मी जवळजवळ 30 वर्ष झाले त्यांच्यासोबत त्यांचा कारभार पाहतोय. अगदी लोकाभिमुख कारभार आहे. लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता, गोरगरीब जनतेसाठी धडपडणारा नेता, अशी त्यांची ख्याती आज महाराष्ट्रामध्ये आहे. आता अजून एका प्रश्नाकडे आपण येऊया की शेतकरी आणि बाजार समिती हे खूप जवळचं नातं आहे. तर शेतकऱ्यांसाठी असेल किंवा शेतकरी संघटना असतील किंवा तरुण उद्योजक, तरुण शेतकरी असतील, ह्या सगळ्यांसाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहेत आता बाजार समितीमध्ये? तरुण उद्योजक, शेतकरी किंवा संघटना असतील, शेती संबंधी काम करणारे जेवढे तज्ज्ञ असतील, काय असतील, त्या सर्वांचं मार्गदर्शन घेऊ आणि त्यांना ही मार्केट कमिटीची दारं खुली करून त्यांची चर्चा करून अधिक चांगल्या पद्धतीने कारभार गतिमान करण्याचा प्रयत्न करू. आता जेव्हा सोसायटी गटचा तुम्ही मगाशी उल्लेख केला की सोसायटी गटातून तुम्ही उमेदवार आहे, अनेक सोसायटींचे अनेक प्रश्न असू शकतात, बरोबर, शेती संदर्भातले. प्रमुख कोणता प्रश्न तुम्हाला वाटतो की याच्याबद्दल मला काम करायचंय, म्हणजे तुम्ही त्या एका प्रश्नासाठी आता पुढे थोडस तुम्ही त्या दिशेने बघणार आहे, असा एखादा प्रश्न तुमच्या डोक्यात कोणता? नाही, एखादा नाही, आणि सर्वच प्रश्न आहेत ते शेती संबंधित जेवढे काय प्रश्न असतील. आता शेतमालाचं काय म्हणतात त्याला, प्रक्रिया उद्योग. आता आमचे नेते आहेत ते अधिक उद्योगशील आहेत, म्हणजे त्यांचं माइंड उद्योगाचं आहे. त्यांनी स्वतः डाळ मिल वगैरे टाकलेले आहेत. आणखी शेतकऱ्याच्या मालाला साठवून पुन्हा ठेवण्यासाठी वेअरहाऊसची निर्मिती त्यांनी केलेली आहे. आणखी ज्यादा वेअरहाऊसची, ज्यादा कोल्ड स्टोरेजची निर्मिती आम्ही करू आणि शेतकऱ्याला पाहिजे तेव्हा माल विकता येईल. त्याच्यामुळं बार्शीचं बाजारपेठ म्हणजे बघता क्षमता कमी असं वाटत नाही का? क्षमतेची जास्त गरज आहे सगळ्या गोष्टींची, असं तुम्हाला वाटतंय का? आहे की सगळी जास्त गरज आहे. बार्शीची बाजारपेठ फार मोठी आहे आणि बार्शीच्या बाजारपेठेत मराठवाड्यातल्याही बऱ्याचशा जिल्ह्यातनं माल येतो. इथं उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती, अवर्ग दर्जाची बाजार समिती आहे, मोठी बाजार समिती आहे. त्याच्यामुळं अनेक समस्या, अनेक त्याच्यावर मार्ग काढत आपल्याला काम करावं लागणार आहे. डाळीच्या मार्केट बद्दल तुमचं कसं फिरायचं? डाळ बार्शीचे डाळ मार्केट म्हणजे बार्शीचं डाळ मिल प्रसिद्ध आहे. मग त्यासाठी इथं बार्शीत डाळ मिल असल्यामुळं, अधिक डाळ मिल झाल्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो, अधिक दर मिळतो ना इथं. दुसऱ्या बाजार समिती दुसरीकडे विकण्यापेक्षा इथं बार्शीत त्याचबरोबर सोयाबीनवर त्यांनी प्रोजेक्ट केला बार्शीमध्ये, एक दोघांनी केलेले आहेत. मग त्याच्यामुळे सोयाबीनचं सुद्धा मार्केट आता इथं वाढणार. मी शेतकऱ्याचा अशा पद्धतीनं इथं उद्योग निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला अधिक भाव मिळण्यास मदत होते. ओके. आता अजून एक प्रश्न होता मनामध्ये की संचालक मंडळाच्या निर्णयावर शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भवितव्य असतं या सगळ्या संचालक मंडळाच्या ह्याच्यावर. तर तुम्ही पण एक शेतकरी आहेत स्वतः, याबद्दल तुमचं काय योगदान राहील या सगळ्यामध्ये? आम्ही शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणार आहोत. सगळे शेतकरीच माणसं आहेत, हाडाचे शेतकरी आहेत आम्ही सगळे, आणि शेतकऱ्याच्या हिताचेच निर्णय घेऊ. त्यामुळे तुम्हाला थोडीशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खोलावर माहिती आहे की आता तुमच्या गाठीभेटी जेव्हा होतात शेतकऱ्यांशी, त्यांच्या मनात काय चालू आहे, म्हणजे त्यांनी काही प्रश्न तुम्हाला सांगितले असतीलच की आम्हाला ह्या बाबा अशा अडचणी आहेत. आता प्रचार करत असताना आगळगावमध्ये एका शेतकऱ्यानं प्रश्न विचारला की तिकडं मराठवाड्यात आपलं कापसाकडं वाशिम कोणत्या तरी जिल्ह्यात चांगली व्यवस्था आहे, माल गेल्यानंतर लगेच काटा करतात, लगेच ते त्यांनी काय सांगितलं, बऱ्यापैकी व्यवस्था आहे, तशा पद्धतीची इथं तुम्ही काय कराल? आणि म्हणजे तिथल्या बाजार समितीत जाऊन आम्ही पाहणी करू आणि तिथली ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या इथं राबवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, तुमच्या सूचनेचा आदरच केला जाईल म्हटलं. अजून कोणतं बार्शीमध्ये अजून तुम्हाला वाटणार असं कोणतं मार्केट आहे का की ते अजून उभं राहू शकतं, ज्याच्याकडे शेतकऱ्यांनी अजून बघितलंच नाहीये? म्हणजे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्या गोष्टीकडे बघितलं नाही अजून की हे मार्केट असू शकतं अजून आपल्या इथं. जर आपलं मार्केट म्हणजे बेदाणा मार्केट एक महत्वाचं आहे बार्शीमध्ये, म्हणून पंढरपूर आहे. बार्शी तालुक्यात द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात आहे. मग बेदाणा मार्केट बी आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातील. शेती आणि शेती प्रक्रिया असेल किंवा शेतीबद्दल पूरक असलेले व्यवसाय असेल, ह्याच्यात अजून एक मुख्य व्यवसाय आणि तो म्हणजे थोडासा आपल्या तालुक्यामध्ये दिसत नाहीये, तो म्हणजे रेशीम. जसं शेजारच्या धाराशिव जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात काही शेतकरी करतायत, तर तसं तुम्ही त्याच्यासाठी काय उपाययोजना करू शकता की रेशीम उद्योगासाठी नवीन शेतकऱ्यांना त्याची माहिती व्हावी यासाठी? निश्चितच आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाईल,
तुती लागवड करण्यासंदर्भात. आणि रेशीम उद्योग हा सध्याच्या बेकारी वाढलेल्या काळात अनेक तरुणांच्या हाताला काम नाही, त्यासाठी त्यांच्यासाठी हा उद्योग चांगला आहे. मग ते आपल्या धाराशिव जिल्ह्यात तर मोठ्या प्रमाणात आहे. तर तिथल्या तज्ज्ञ लोकांना शेतकऱ्यांना बार्शीत आणून कार्यशाळेचे आयोजन केले जाईल. त्याचबरोबर मार्केट कमिटी मार्फत काय सोयी सुविधा द्यायच्या असतील किंवा ती विक्री व्यवस्था करणे या संबंधीचं काय जे असेल ते बाजार समिती मार्फत ते राबवलं जाईल. कारण शासनाचं रेशीम उद्योगासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना. आणि तसं पाहिलं तर आपल्या तालुक्यात रेशीम उद्योग कमी आहे, तुती लागवड. आपल्या शेजारच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुती लागवड केली जाते, रेशीम उद्योग केला जातो. मग ते तयार झालेलं रेशीम आहे ते बेंगलोर वगैरे विकायला नेतात. तर त्यासाठी आपण बार्शीतल्याही शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन देऊन तुतीची लागवड करून व्यवसाय वाढीस मदत केली जाईल. मार्केट कमिटी मार्फत जे जे काही सुविधा त्यांना देण्यात येतील किंवा तिथले तज्ज्ञ लोक आणून इथं कार्यशाळेचं आयोजन करून तुती लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येईल. याच दरम्यान जेव्हा शेतकऱ्यांना प्रशिक्षण, जसं जागृती असलेले कार्यक्रम असतील किंवा ग्रेडिंग, शेती उत्पादनाची गुणवत्ता आणि बाजार विक्रीची पद्धत या संबंधी देखील कार्यशाळांची गरज आहे, तर त्याच्यासाठी देखील निश्चितपणे त्यासाठी कार्यशाळा घेतल्या जातील. त्यासाठी शेतकऱ्यांना इथं समुपदेश वेळोवेळी कार्यशाळा प्रत्येक अडचण आल्यानंतर. बरोबर. आता हा झाला बाजार समिती आणि त्याच्या अनुषंगाने सगळा असलेला हा कारभार असेल किंवा त्याचं बाजार समिती चालवणारं एक नेतृत्व असेल, बाजार समितीचं संचालक मंडळ असेल. पण याच दरम्यान जे व्यापारी आहेत त्यांचा प्रश्न असतो निर्यातीकडे. तर या निर्यातीकडे तुम्ही कसं पाहताय? या निर्यातीसाठी अनेक अडचणी असतात निर्यात करताना. बरोबर. त्यासाठी काही सोयीस्कर पद्धती किंवा काही त्याच्याबद्दल प्लॅन तुम्ही या आता तरी ह्या नवीन संचालक मंडळानंतर जेव्हा तुमचं स्थापन होईल त्यावेळेस काय तुमच्या डोक्यात प्लॅन असतील त्याचे? निर्यातदाराला प्रोत्साहन दिलं जाईल. आता उदाहरण द्यायचं तर द्राक्षाची निर्यात झाली तर अधिक भाव मिळतो शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने. तर अधिक निर्यातदार कसे निर्माण होतील तालुक्यामध्ये त्यासाठी प्रयत्न केले जातील. आणि ह्याच्यात दरवाढ हा पण एक मुद्दा असतो की दर मिळत नाही, शेतकऱ्यांना दर मिळत नाही. तर ह्यासाठी कसं प्रयत्नशील राहील बाजार समिती? यासाठी शासनाचं बाजार समिती नियमनच असतं, जे आपलं ह्याचं काय आधारभूत किंमत असते त्या आधारभूत किमतीच्या खाली माल विकला जाऊ नये मार्केट कमिटीमध्ये, यासाठी नियंत्रण हे बाजार समितीच असतं. म्हणजे कमी पण मिळू नये, कमी मिळू नये यासाठी बाजार समिती त्याच्यावर नियंत्रण असतं. शेतकऱ्यांच्या ह्याला योग्य भाव मिळावा म्हणून जेव्हा हे बाजार समितीचं आता आपण बोलतोय सगळ्या ह्या गोष्टीवर की बाजार समिती नेमकी काम कशी करते किंवा बाजार समितीचं संचालक मंडळ, ह्या सगळ्या गोष्टीत तुम्ही स्वतः शेतकरी आहात. मग आता ह्या संदर्भात तुम्ही मला सांगा की तुम्ही शेतकरी आहात स्वतः, तुम्ही शेती कशी करता, तुमचं नियोजन कसं असतं शेतीचं किंवा तुमचा दिवस कसा सुरू होतो शेतकरी म्हणून? शेतकरी म्हणून मी सकाळी उठल्या शेतात जातो. मग मी शेती, समाजकारण, राजकारण सगळे करतो. मग सकाळी जाऊन 2 तासात मी स्प्रेइंग वगैरे अशी स्वतः द्राक्ष बागेत स्वतः स्प्रेइंग करतो. वरची कामं करतो आणि ते दिवसाचं नियोजन सांगून देतो गाड्यांना आणि मग पुन्हा बार्शीला वगैरे जातो. आता शेतात काय आहे तुमच्या? म्हणजे द्राक्ष आहेत, आंब्याची लागवड केलेली आहे, त्याचबरोबर कांदा आहे, मोठ्या प्रमाणात करतो कांदा पण, आणि इतर पिकं तूर, ज्वारी, गहू हे पण असतात, हे पण करतो. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत शेतामध्ये, सगळी पिकं आहेत आणि आणखी फळपिकं वाढवायचा प्रयत्न करतोय आता. मग तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता? निश्चित करतो ना मार्गदर्शन. आमचा शेतकरी आणि ग्रुप काढलेला आहे, फार्मर्स क्लब स्थापन केला होता मी स्वतः पांगरीमध्ये. त्यानंतर अॅग्रो प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे. मग त्यामार्फत आमचा शेतकऱ्यांचा ग्रुप आहे. आम्ही शेतकरी मिळून नेहमी चर्चा करतो आणि मिळून लागवडही करतो कुठल्या पिकाची करायची. म्हणजे ऊस कलिंगड असेल त्याच्या लागवडी करतो आम्ही. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही कार्यशील आहात, म्हणजे इथं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तिकडे तुम्ही संपर्कात आहे, पूर्वीपासूनच आहे आणि इथून पुढे तर अधिक संधी मिळेल मला शेतकऱ्यांशी संपर्क ठेवण्यात. बाजार समितीचं आता जे स्वरूप आहे, रस्ते असतील किंवा बाजार समितीचं बदललेलं रूप आहे, तर याच्यात आणखीन काय वाढ व्हावी असं तुम्हाला वाटतं की ह्याच्यात आणखीन ह्या सुधारणा होणे आवश्यक आहे? आता मागच्या बॉडीमध्येच रणवीरभाई राऊत यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या खूप सुधारणा झाल्या आहेत. आम्हाला तसं काम करायला कमी आहे पुढं. म्हणजे रस्ते सगळे पूर्ण झालेले आहेत, रस्त्याच्या दुतर्फा झाडी वृक्षारोपण केलेलं आहे, वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. त्याचबरोबर आणखी
बाजार समिती मध्यंतरी अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचा फार नुकसान झालं होतं. म्हणून शेतकऱ्याचं आपण काय देणं लागतो म्हणून राजभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रणवीर राऊत यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटी निधी शेतकऱ्यासाठी मग मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेला आहे. त्याचबरोबर आणखी 16 कोटी शिल्लक एफडी या मार्केट कमिटीची आहे म्हणजे DCC बँकेमध्ये शिल्लक 16 कोटी रुपयांची एफडी आहे बाजार समितीच्या नावे आहे म्हणजे. बाजार समितीचे. एवढा चांगला कारभार त्यांनी केलेला आहे. अच्छा, म्हणजे मध्यंतरी जी पूर परिस्थिती झाली किंवा ज्या घटना शेतकऱ्यांसाठी ती मदत म्हणून तो निधी दिला समजा 1 कोटी रुपये. आणि इथून पुढे शेतकऱ्यावर कधी आपत्ती आली तर त्यासाठी दडाडीनं त्यांच्या पाठीशी बाजार समिती उभी राहील. अजून एक प्रश्न आहे. मी जेव्हा ह्या सगळ्या प्रश्नामध्ये मला अजून एक प्रश्न असा वाटला की गुरांच्या बाजाराची परिस्थिती, समजा अनेक जिल्ह्यातून येतात लोक आपल्या इथे, तर गुरांच्या बाजारांची परिस्थिती सध्या काय आहे? जनावरांचा बाजार पूर्वी आताची मार्केट कमिटी आहे त्या ठिकाणी भरत होता, परंतु ते मध्यवर्ती ठिकाण आहे. आता बाहेर जास्त लोकवस्ती वाढलेली आहे. मग इकडं वाहन आणणं गुराचे जनावर किंवा कडब्यांचा सुद्धा बाजार हे इकडं आणणं जरा गैरसोयीचं व्हावं लागलं आणि जागा कमी पडू लागली. म्हणून मार्केट कमिटीची जागा लातूर रोडला मोठी जागा होती. मग ती जागा डेव्हलप केली आणि त्या ठिकाणी जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात आता भरत आहे. त्याचबरोबर कडब्याचाही बाजार तिथं भरत आहे. आणि अजून कोणत्या अशा गोष्टी आहेत का की ज्या बाजार समितीने डेव्हलप केलेल्या आहेत? बाजार समितीनं आणखी एक प्रोजेक्ट डेव्हलप केलेला आहे रणवीर राऊत यांच्या नेतृत्वात की सोलर ऊर्जा बस प्रकल्प निर्मिती केलेली आहे. बरोबर. म्हणजे फार ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे आपली बाजार समिती चालली आहे. तुम्ही सांगताय त्याच्यातून तरी आता लक्षात येत आहे